नमस्कार. मी ज्योती माने शिंदे नांदेडवरून. मी आज विनोदानंद गुरुजींकडून कुंडलिनी शक्तीची दीक्षा घेतली. आज सोमवार, श्रावण सोमवार 11 वाजता हे दीक्षा सुरू झाली. 10 मिनिटामध्ये मी गाढ ध्यानात गेले, सूक्ष्म देहापर्यंत गेले आणि माझ्या मूलाधारवर अचानक सेन्सेशन वाटू लागलं आणि मूलाधार आणि स्वाधिष्ठान केंद्र जागृत व्हायला लागले. त्याची ऊर्जा सहस्राधारपर्यंत पोचत होती. मला इतकं छान वाटलं. मी एका वेगळ्या दुनियेमध्ये गेले होते. मी गेली अनेक वर्षापासून ध्यान करते, जवळ 15 वर्ष झाली, पण एवढा सुंदर अनुभव मला कधीच आला नव्हता. मी अगदी गाढ ध्यानात गेले आणि सगळे विचार वगैरे माझे बंद झाले होते. अत्यंतच आनंदाची अनुभूती होती. मी शांत झाले होते आणि मला इतकं सुंदर ध्यान लागलं की मला वाटलंच नाही की कुंडलिनी शक्तीची दीक्षा होऊ शकते. कारण आतापर्यंत बऱ्याच जणांनी काय सांगितलं की कुंडलिनी शक्तीच्या वाटे जाऊ नका, जागृत करू नका, तुम्ही काहीतरी वेडे व्हाल, काहीतरी व्हाल. पण मी एक धाडस केलं, सरांचे व्हिडिओ पाहिले आणि माझ्या मनात इच्छा जागृत झाली की आपणही सरांकडून बघू तर या. पहिल्या स्टेपमधलं शक्तिपात कसा असतो. माझा थोडा विश्वास होताही आणि थोडा नव्हताही. पण मी जेव्हा ध्यानाला बसले, मला वाटलं काय होते की काय नाही की. पण खरंच इतकं सहज त्यांनी नेलं. एखाद्या जहाजात बसल्यासारखं पैलतीर केव्हा आला कळलंच नाही. ध्यानातून मला उठावंच वाटत नव्हतं आणि सारखं मूलाधार सहस्राधारवरून ऊर्जा वरपर्यंत वाहत होती. पुन्हा जात होती आणि माझे दोन्ही चक्र खूप सेन्सिटिव्ह झाले होते. मग त्यांनी अर्ध्या तासाचं ध्यान करून संपवायला सांगितलं, तरी माझे चक्र चालूच होते आणि मला वाटत होतं की याच अवस्थेमध्ये मी खूप वेळ बसावं. कारण इतका सुंदर अनुभव मी आयुष्यात कधीच घेतला नाही. धन्यवाद गुरुजी. तुमच्यामुळे मी समाधी अवस्थेपर्यंत जाऊ शकेन, मोक्षापर्यंत जाऊ शकेन असा माझ्या मनात विश्वास निर्माण झालेला आहे.